सुनबाई, अगं ए सुनबाई, 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 काय आई? स्वयंपाक झाला का? अन्न जेवायला दे ना, मला भूक लागली आहे. आई मला आज सकाळपासून बरं नाही वाटत आहे, डोकं दुखतंय माझं. अगं मग काय झालं मला सांगायचं ना तू. मी केला असता स्वयंपाक, त्याच्यात काय एवढं. पण आई तुम्हाला आधीच बीपीचा त्रास होतोय ना, मग कसं काय तुम्हाला सांगणार? केलं असतं ना एक दिवस बाई ऍडजस्टमेंट, त्याच्यात काय एकामेकाला सांभाळून घ्यायचं कधी पण. केलं असतं मी, एवढं काही नसतं. आई तुम्ही एवढं म्हटलं तेच खूप झालं. अगं आता हे दीदी पण आली आहे आपली उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, तिला सांगितलं असतं, तिनं पण केलं असतं एक दिवस. एवढं काही नसतं, करून घ्यायचं एकामेकाला, सांभाळून घ्यायचं. पण सासूबाई ताई तर आपल्याकडे माहेरपणाला आल्यात ना, मग आपण त्यांना कामं कशी काय सांगायची? मिळून मिसळून करायचं असते बेटा. माहेरपणाचं काय म्हणजे असं नसतं ना. बसून राहण्यात काही मजा नाही. इथून इथं सांभाळून लवकरात लवकर करून घेणे, जेवण पाणी सगळं, मग काय आराम करायचं दुपारी. चांगलं आहे ना उलट. आणि जीवन हे असंच असतं, एकामेकाला सांभाळून घेणे, एकामेकाला आधार देणे, हे जीवन आहे शेवटी. आणि एकामेकाचा आधार हा लागतोच जीवनात. त्याच्यामुळे मला याच्यापुढे मला सांगत जा. आणि असं कधी पण किटकिट मानायची नाही का आता मी सासूला कसं सांगू कसं नाही. सासू सुनांनी मैत्रिणी सारखं राहायला पाहिजे, तेव्हा घर संसार व्यवस्थित सुरळीत चालतो आणि घराला स्वर्ग बनतो घर मान. सासूबाई तुमचे विचार खूप चांगले आहेत हो. मला तसं नाही, इतकी जर छान प्रत्येक सासू प्रत्येक मिळाली. सासूचे असतात विचार चांगले, पण ते वातावरण आपल्याला निर्माण करावं लागतं तसं. आणि समजून घ्यायचं मनातल्या भावना. छोट्या छोट्या गोष्टींमुळे वाद वाढवत बसायचे नाही. आणि गाठ बांधून ठेवायची नाही. विशेष म्हणजे माझं काही चुकलं तर तू मला सांगत जा की तुमचं हे चुकलं, तुमची ही गोष्ट मला पटली नाही. मी पण माणूसच आहे, मी पण चुकू शकते कधी कधी. आणि तुम्ही मी पण दुरुस्ती सासूबाई करणार. माझं काही चुकलं तर मला सांगा हा, कारण मी लहान आहे, दुसऱ्या घरून आलेली आहे. तुम्ही पण मला बिनधास्त सांगू शकता माझं काही चुकलं तर हक्काने. पण राग मानू नको तू, मी तुला सांगणार, पण तू राग मानू नको. नाही, मी कशाला राग मानेल जर माझ्या भल्याचं असेल तर. ठीक आहे.